प्रत्येक गावाचा एक वार ठरलेला असतो. त्यानुसार आठवडा बाजार भरतो. तर आमच्या संगमेश्वर तालुक्याचा आठवडा बाजार हा बुधवारी असतो. तर आज मी चालले आहे आठवड्या बाजाराला. तर चला तुम्हाला दाखवते आठवडा बाजार. रिक्षामध्ये बसून मी आणि बहीण बाजारच्या वाटेला निघालो. बाजारात गेलं की पहिलं समोर येतं ते मच्छी मार्केट. मच्छी घेण्यासाठी खूपच वर्दळ होती. मासेवाल्या काकू माशांचा भाव पटवून देत होत्या. चारी बाजूला बघितलं की समोर दिसत होतं ते वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या मोठ्या आकाराचे मासेच. ओल्या माशांच्या शेजारी असलेला सुक्या मच्छींचा हा थाट. मासे खरेदी करून झाल्यावर आम्ही आलो भाजी घ्यायला. पिशव्यांमध्ये असे मसाले सुद्धा आहेत आणि मसाल्यांचे वाटे सुद्धा केलेले आहेत. दगडाला आकारून बनवलेले हे मजबूत खलबत्ते. सोबतच बांबूपासून बनवलेले सूप आणि टोपल्याही आहेत. सर्व खरेदी करून घराला निघालो तर वाटेत बाहुल्यांचा काहीतरी खेळ दिसला. म्हणून पुढे गेले. बघितलं तर त्या बाहुल्या ह्या लोहचुंबकावर फिरत होत्या. आम्ही बाजारातून बांगडा, मांदेली मासे आणि कोळंबी घेतले. घरी मासे आले की पहिली हजेरी लावतं ते घरातलं मांजर. आई आणि बहिणीने मासे साफ करून घेतले.
आणि एक एक करून सर्व मच्छींना फोडणी पडली. आमच्याकडे प्रत्येक माशांच्या कालवणामध्ये आमचूर पडल्याशिवाय कालवण अर्धवट राहिल्यासारखंच. मी मांसाहार करत नसल्याने माझ्यासाठी शाकाहारी जेवण होतं, पण घरात सर्वजण मांसाहार करत असल्याने त्यांच्यासाठी मात्र आज माशांचा बेत झाला. सर्व मासे शिजून झाल्यावर असं काहीचं ताट सजलं. बहीण आलेली आहे तर तिचा मुलगा म्हणजे माझा भाचा मस्त जेवण करून अंगणामध्ये खेळतोय. दुपारच्या वेळेला आमच्याकडे पक्ष्यांची शाळा भरलेली असते. संध्याकाळ होताच वानरसेनेने मात्र हजेरी लावली. सांजवेळी दिवा लावू वृंदावनी, नतमस्तक हो श्री गुरुचरणी. संध्याकाळचा दिवा तुळशीपाशी लावला की कसं प्रसन्न होतं सर्व. रात्रीच्या अंधारात हा एक तारा मात्र आकाशामध्ये जणू अंधाराची शोभा वाढवत होता. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.